एव्हरीवन, इट्स मी अनुष्का आणि आज आपण करणार आहोत ब्लाऊजची डिझाईन करणार आहोत, जे की माझ्या कस्टमरचं आहे. सो आपण इथे बघतोय की ह्या ब्लाऊजला म्हणजे मला काहीतरी डिफरंट करायचं होतं. म्हणजे सिम्पलच लागतं त्यांना, तर एवढं काही नाही आहे. तर पहिलं तर आपण शोल्डर बघूया. इथून मी शोल्डर घेते 3 आणि 2 पॉईंट एक्स्ट्रा, आणि खालची पट्टी पाहिजे त्यांना 4. त्यांची मोठी पट्टी असते, सो त्यांना इथून 4 पाहिजे. रेडी 4 पट्टी पाहिजे, तर पट्टी 4 रेडी. अँड देन त्याच्यावरती आपण एवढं 2 पॉईंट सोडून वरती गळा घ्यायचा. 10 ला 1 पॉईंट कमी असं गळा आला आहे. सो इथून करूया, इथून स्ट्रेट असं करून घेऊया आपण. आणि इथून मी इथे जेवढं आहे शोल्डरचं आलेलं आहे भाग, तेवढंच मी पार्ट मेजरमेंट तेवढंच मी खाली घेते. थोडंसं एक्स्ट्रा असं आपण 3 घेऊया. ते जास्त ब्रॉड नाही घालत, जास्त काही असं ओपन नाही घालत. सो त्यांना छोटेच गळे आवडतात, पण आपण काहीतरी वेगळं करायचं ट्राय करूया. सो माझं असं प्लॅन आहे, या दोघांचं जे मिडल पार्ट आहे, ह्या दोघांमध्ये जे मिडल येईल तिथे आपण असं व्ही मध्ये करायचं. मी दाखवते तुम्हाला, पुढे कळेल की मी काय करते एक्झॅक्टली. सो हे असं काहीसं मी डिझाईन करते. हे असं, तर हे इथपर्यंत मी म्हणजे हे नॉर्मल कपडा असणार आहे, जो आपल्या ब्लाऊजचा कपडा आहे हा वाला. ठीक आहे, हा असा कपडा असणार आहे प्लेन. आणि मी असं प्लॅन करते की इथून अशी पट्टी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याची बॉर्डर म्हणून हे टाकणार आहोत. ज्या ब्लाऊजची बॉर्डर राहिली आहे ही वाली, सो ही अटॅच करणार आपण इथे. सो हे पुढे जाऊन तुम्हाला कळेल की नक्की मी काय प्रकार करते. सो आपण हे कट करून घेऊया आणि ह्याच्यावरती ते डायरेक्टली मी असंच फोल्ड म्हणजे टर्न करणार आहे, कारण की मी कॅनव्हास यूज नाही करणार आहे. कपडा खूप थोडासा जाड आहे, सो मी डायरेक्ट करते. सो आपण करूया. मी तुम्ही डायरेक्टच करते, असं काही वेगळं असं घेत नाहीये. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही कॅनव्हास यूज करू शकता. सो मी तुम्हाला घेतलं होतं किती आहे 3. सो आपण हे 3च्या पट्टीने आपण ते काढणार आहोत खाली जे लागणार आहे आपल्याला. सो आता आपण हे झालं आहे, आणि आपण आता ब्लाऊजचं जे मेन कपडा आहे त्याचेही 2 पार्ट्स करून घेऊया. जसे की ह्याचे 2 पार्ट्स केलेत. सो हे फोल्डमध्ये आहे, तर मी त्याला कट करून घेते. 2 पार्ट करते त्याचे. हे असं. सो ह्याच्यावरती हे फ्रंट साईडने लावणार आहोत आपण, ते बॅक टर्न करून नंतरला. ओके, सो आता आपण नाडीचं 3 वरती 3 इंचावरती नाडी लावायचं. जास्तीत जास्त 3 किंवा 2.5 मध्ये लावू शकतो. जास्त खाली लावल्याने ते खूप जास्त खाली जातं, ते छान दिसत नाही. तर मी आता हे डायरेक्ट इथून फोल्ड करून घेते, डायरेक्टच सिलाई मारते, कारण की डायरेक्ट टर्न करणार आहे. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही एवढं इथून स्टिच करून घ्या, आणि मग हे तुम्ही हेमिंगसाठी कपडा यूज करता तसं करू शकता. सो आता मी 1/2 इंचचं तुम्ही स्टिच करते. इथे आल्यानंतर मी थोडं बाहेर काढते, कारण तुम्हाला कॉर्नर पाहिजे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही तसं कॉर्नर करा इथून. आणि इथे मग ती जी नाडी घेतली होती ती आतल्या साईडने टाकून घेऊया. आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण आता कट करून त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हे असं. आणि जे कॉर्नर्स दिसतात, हे जे कॉर्नर्स आहेत ना, त्याला नेहमी कसं कट करून घ्यायचं. कॉर्नर्स किंवा जे राऊंडमध्ये आपण आपले गळे असतात त्यांना हे असं कॉर्नर्स आपण कट करून घेतलं, कारण की ते मग फोल्ड नको व्हायला आतमध्ये, म्हणून. हे झालं की आपण असं पलटी मारूया आणि त्यावर प्रेस करून घ्यायचं. कॉर्नर्स नीट काढून घ्या, ज्याने की फिनिशिंग चांगली दिसेल. सो ह्याच्यावरती तुम्ही प्रेस करून घेतल्यानंतर तुम्हाला खूप चांगला फिनिशिंग भेटेल. सो मी पहिलं प्रेस करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. असं प्रेस करून घेतलं आहे, तुम्ही बघत असाल किती नीट अँड क्लीन दिसते. प्रेस केल्यानंतर एक्झॅक्ट जसं शेप पाहिजे तसं दिसतं. सो सेम असंच मी दुसरंवाला पण करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते की पुढे आपल्याला काय करायचं. सो ह्याच्यावरती मी अजून सिलाई नाही मारली. एक असं
जे फिनिशिंगची स्टिचिंग असते ती नाही मारली आहे. मी बस प्रेस करून घेतलं, त्यावरही तुम्हाला कळतं की शेप कसा आहे. सो तुम्हाला मी आता दुसरं करते, मग दुसरे हे दोन्हीही करून मी तुम्हाला दाखवते की कसं फिनिशिंग. सो आपले दोन्ही पण पार्ट रेडी आहेत आणि आता आपण इथे खाली जे लागेल हे आपण दोन्ही पण काय म्हणूया, इथे आपले दोन्ही पण पार्ट्स रेडी आहेत. आपण इथे एक टक्स मारून घेऊया, जो बॅक साईडचा टक्स असतो तो, आणि मग इथे जी पट्टी लावणार आहोत आपण ब्लाऊजची जी बॉर्डर आहे ती मी रेडी करून दाखवते तुम्हाला कसं करायचं. एक्झॅक्ट 4 इंच येण्यासाठी मेजरमेंट घेते इथून इथपर्यंत. सो स्केलने मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे डिझाईन पण करू शकता. मला सिम्पल मी सीधाच ठेवते, जसं की असं वाला डिझाईन पण करू शकता. आणि मी हे डायरेक्ट पलटी करून घेतले, पलटी करून घेतलंय आणि हे डायरेक्ट मी असं इथे स्ट्रेट, मी ह्याला आयन नाही करत आहे, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आयन करून घ्या आणि स्ट्रेट ह्याच्यावरती सिला मारायचे. साईडने पण सेम असंच करून घ्यायचं, कारण की मग ते फिनिशिंगमध्ये चांगलं दिसेल. आणि हे आपलं असं झालं आणि मी ह्या साईडने आतमधल्या साईडला फोल्ड करून एक सिलाई मारून घेते, सो धागे निघणार नाहीत. सो हे झालं की आपण ना ह्याचं मधलं पार्ट घेऊया असं इथे. सो मी ऑलरेडी त्याच्यावर प्रेस केलेलं, सो हे असं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे पार्ट्स आपण काढले ब्लाऊजचे ते हे जे मिडल पार्ट आहे तिथे एक्झॅक्ट ठेवून हे असं असं जॉईन करायचं. सो आपली ही पट्टी रेडी आहे आणि मग आता आपण ह्याचं सेंटर काढून दोन्ही पण तिथे अटॅच करतोय. असं आपण इथे असं अटॅच करणार आहोत. सेंटर घ्यायचं दोघांचं पण आणि दोघांच्या सेंटरमध्ये हे अटॅच करायचं असं. आता मी इथे पिनअप करते, मग त्याच्यावरती आपण सिला मारून घेऊया. सेम असंच दोघांचं सेंटर येऊन इथे थोडासा गॅप राहिला तरी पण चालेल. परत सेम जसं आहे तसंच आपल्याला त्या साईडला पण करून घ्यायचं. सो आता आपण ह्याला लेस लावून घेऊया. ही लेस आहे जी रोज गोल्डमध्ये आहे, सो ती लावून घेऊया याच्यावरती. जसं मी मेजरमेंट्स बाहेरचे तसंच सेम तुम्ही बघत असाल की हा आता रेडी आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडासा इथे जे रिकामं दिसत आहेत तर तिथे आपण हे असं बटन लावूया, जेणेकरून खूप जरा छान दिसेल आणि खूप छान वाटतं. सिम्पल पण सुंदर सुंदर वाटते. ओके, सो हे आपली सिम्पल, ज्यांना जास्त असं डिझाईन नको आहे किंवा जास्त असं भरलेलं नको किंवा ओपन ओपन नको आहे, तर त्यांच्यासाठी ही सिम्पल अशी डिझाईन मी क्रिएट केली. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी अजून काय ट्राय करू शकते. सो ही असं इथे मी लटकन लावते